प्रभाग क्रमांक 31 मधील उर्वरित भागाचा भाजपच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी, मतदारांचा भाजपच्या बाजूने कौल। मनपा निवडणूक 2026 ची रणधुमाळी सुरू असल्याने प्रभाग क्रमांक 31 मधील भाजपच्या 4ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। आज प्रभाग क्रमांक 31 मध्ये पिंपळगाव खांब मधील येणाऱ्या परिसरात भवानीनगर, शिवाजीनगर, जाधववाडी, चिंचवाडी, कारवाडी व परिसरात भाजपचे उमेदवार श्री भगवान नाना दोंदे, डॉक्टर पाटील साहेबराव आव्हाड यांनी प्रत्यक्ष मतदारांची भेट घेऊन मतदान करण्याची भावनिक साथ घातली असता मतदारांची भरभरून प्रतिसाद दिला। तसेच उमेदवार डॉक्टर पुष्पा पाटील, पुष्पा आव्हाड यांनीही प्रशांतनगर, वासननगर आणि परिसरात मतदारांची प्रत्यक्षात भेट घेऊन भावनिक साथ घातली असता मतदारांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे। प्रभाग 31 मध्ये आज आम्ही सर्व प्रचार दौरा करीत असताना शिवाजीनगर, जाधववाडी, कारवाडी, चिंचवाडी, नंतर आपलं पिंपळगाव परिसरातील म्हणलं आदिवासी वस्ती, भवानीनगर, तर उत्तम या आम्हाला 4ही उमेदवाराला उत्तम प्रतिसाद आहे। स्वतः मी भगवान सुखदेव दोंदे, ब गटातून श्री पुष्पा साहेबराव आव्हाड, क गटातून डॉक्टर पुष्पा पाटील नवले, ड गटातून बालकृष्ण चंद्रबान शिरसाट। अतिशय शहरापासून काही भागावर जो खेडे आहे या शेतकरी वर्ग आहे, त्या शेतकरी वर्गांना अतिशय सर्व मोदी साहेबांवर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस आणि नाशिकचे कुंभमंत्री गिरीश भाऊ महाजन, तसंच पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून काम करत असताना अतिशय शेतकरी सुद्धा खुश आहे। शेतकऱ्यांना सांगितलं की गेल्या 25 ते 20 वर्षांमध्ये जे काही अतिवृष्टी झाली ती आत्ता मागच्या 3 महिन्यापूर्वी, पण प्रत्येक शेतकऱ्याला आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घरापर्यंत, त्यांच्या बँकेपर्यंत जी काही शेतकऱ्याची नुकसान झाली होती ती त्यांना निधी म्हणून त्यांच्या प्राप्त झाली। त्यांनी सांगितलं आहे की आम्ही येणाऱ्या 2026 मध्ये 15 जानेवारी या निमित्त जे आम्ही काम करणार आहोत, तर त्यांनी सांगितले 4ही उमेदवार प्रभाग 31 मधले कमळाला बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करणार असं त्यांनी आम्हाला गवाही दिली। प्रत्येक घरामध्ये जात असताना ऑक्शन करणं, चहा घेणं, आपलं हितगुज मांडणं हा असा परिसर असल्याने प्रत्येकाची व्यथा ऐकली, त्यांना समजून सांगितलं, त्यांनी अतिशय प्रतिसाद आम्हाला दिला, म्हणून मी या परिसराचे अत्यंत मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी पुष्पा साहेबराव आव्हाड, प्रभाग क्रमांक 31 चे अधिकृत उमेदवार। भारतीय जनता पार्टीने प्रभाग 31 साठी खूप काम करणारे चांगले उमेदवार दिलेले आहेत। अ गटातनं भगवान नाना दोंदे, ब गटातनं मी स्वतः पुष्पा साहेबराव आव्हाड, क गटातनं डॉक्टर पुष्पाताई पाटील नवले, ड गटातनं बालकृष्ण भाऊ शिरसाट असे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत। आपल्या लाडके आमदार सीमाताई हिरे, शहराचे 3 आमदार देवयानीताई फरांदे, राहुल भाऊ ढिकले, शहराचे अध्यक्ष सुनील भाऊ केदार आणि आमचे 31 मधील जागरूक मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करू इच्छिते, एक शिक्षित नागरिक म्हणून, की येत्या आपल्या 2026 ची जी महानगरपालिकेची निवडणूक जी रणधुमाळी सुरू आहे ती तर होणारच आहे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचेच सर्व अधिकृत उमेदवार निवडून येणार आहे, यात तिळमात्र शंका नाही। आणि आता जी आपले गिरीश भाऊ महाजन आहेत कुंभमेळा मंत्री, त्यांच्या अनुषंगाने आपल्या नाशिक नगरीसाठी म्हणजे मध्य असेल, पूर्व असेल, पश्चिम असेल आणि आपली कुंभनगरी म्हणजे त्र्यंबक नगरी असेल, यासाठी 25,000 करोड असा निधी आपल्याकडे येणार आहे आणि त्यातला 2500 कोटी जो निधी आहे तो आपल्या प्रभागासाठी येणार आहे। तर मला सर्व जागरूक मतदार बंधू भगिनींना एक आवाहन करायचं आहे की वरती केंद्रात भारतीय जनता पार्टी आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी आहे आणि खाली आपल्या आमदार सीमाताई हिरे या देखील भारतीय जनता पार्टीच्या आहे। म्हणूनच माझ्या जागरूक मतदार बंधू भगिनींना मी डॉक्टर पुष्पा पाटील नवले एक मोठं आवाहन करू इच्छिते की नगरसेवक 4ही आपण कमळाचे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे दिले तर खरोखर आपल्या प्रभाग क्रमांक 31 चा सर्वांगीण विकास होणार आहे। कारण भारतीय जनता पार्टीचेच सर्व उमेदवार हे निधी आणण्यास सुलभरित्या आणू शकतात। त्यामुळे सर्व जागरूक मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती की येत्या 15 जानेवारीला
कमळ या निशाणीचं बटन दाबून आम्ही चारही आमच्या अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना तुमच्या मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करा. धन्यवाद. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.